नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, आज आहे रविवार आणि आजच्या दिवशी आलेली आहे होळी आणि त्याचबरोबर आज पौर्णिमा देखील आहे. त्यामुळे आपल्याला घरामध्ये काही उपाय करायचे आहेत. आपल्या हिंदू धर्मामध्ये होळी या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वाईटावर चांगल्याची मात यामुळे ही होळी साजरी केली जाते. घरातील नकारात्मकता, आपल्या मनातील नकारात्मकता, आसपासच्या लोकांची आपल्याला असलेली जी आपल्याला लागलेली जी नजरदोष आहेत, त्याचबरोबर इडापिडा आहे, वाईट शक्ती आहेत, तर त्या अग्नीमध्ये जळून खाक व्हाव्यात यासाठी आपल्याला काही उपाय आपल्या घरामध्ये करायचे असतात. त्यामुळे होळिका दहन जेव्हा होतं त्यावेळेस आपण बरेचसे उपाय जे आहेत तर ते करत असतो. म्हणूनच ह्या होळीच्या दिवशी भरपूर सेवा केल्या जातात, त्याचबरोबर काही उपाय देखील केले जातात. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. संध्याकाळी घरातून आपल्याला अशी ही एक वस्तू बाहेर फेकायची आहे. ही वस्तू जर आपण घरातून बाहेर फेकली तर आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल. आपल्या घरामध्ये जी इडापिडा असेल, नकारात्मकता असेल, वाईट शक्ती असेल, त्याचबरोबर काही दोष आपल्या घराला लागलेले असतील तर ते सर्व दूर होऊन जातील आणि आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती होईल. तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर तो प्रत्येकाने आपल्या घरामध्ये करायचाच आहे. हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये तुम्हाला चमत्कार जाणवेल. कारण तुमच्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता आहे, इडापिडा आहे, वाईट शक्ती आहे, हे सर्व दूर होऊन जातील आणि तुमच्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी निर्माण होईल. आपल्या घरामध्ये सतत भांडणं होत आहेत किंवा इतर कटकटी आहेत, नवरा बायकोची भांडणं आहेत किंवा घरच्यांच्या इतरांशी मतभेद आहेत, तर अशी भांडणं होत असतील. घरामध्ये पैशांच्या अडचणी निर्माण होत आहेत, म्हणजे आपल्या घरातील पैशाला पैसा लागत नाही. पैशाच्या आर्थिक समस्या आपल्याला जाणवत आहेत. पैसा घरात येण्याचे मार्ग हे कमी असतात, परंतु पैसा घरातून बाहेर जाण्याचे मार्ग हे अनेक असतात. आपल्या घरातील जी लक्ष्मी आहे तर ती स्थिर राहण्यासाठी, आपल्या घराची प्रगती होण्यासाठी बऱ्याच वेळा असं होतं की घरातील जो कर्ता पुरुष आहे खूप कष्ट मेहनत करतो, पण त्याच्या कष्टाला, मेहनतीला योग्य तो मोबदला प्राप्त होत नाही. त्यामुळे बघा, आपल्याला घरामध्ये काही असे उपाय अशा विशिष्ट तिथीनं जर आपण केले तर आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती होण्यापासून कुणीच थांबू शकत नाही. आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी ही राहते. बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलं असेल, आपण भरपूर मेहनत करतो, खूप साऱ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, यश प्राप्त करण्यासाठी खूप मेहनत करतो, परंतु आपली इच्छा ही पूर्ण होत नाही. तर बघा, तुम्ही म्हणता ही नकारात्मकता जी आहे तर ती कुठून येते? तर पहा, आपल्या घराच्या आसपास काही निगेटिव्ह एनर्जी असतात किंवा मग आपण जे अपशब्द घरामध्ये वापरतो तेच आपल्या वास्तूमध्ये सामावतात आणि त्यामुळे वास्तुदोष निर्माण होतात आणि हे वास्तुदोष निर्माण झाले की आपल्या घराची प्रगती होण्यापासून थांबते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 उपाय सांगणार आहे आणि तुम्हाला हे दोन्हीही उपाय आज करायचे आहेत. तर पहा, आपल्याला हा उपाय करण्यासाठी काळे तीळ लागणार आहेत आणि काळे तिळाला अतिशय महत्त्व आहे. तीळ हे घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी मानले जातात. चिमूटभर आपल्याला काळे तीळ घ्यायचे आहेत आणि घरामध्ये मसाल्यामध्ये जी वापरतो आपण काळी मोहरी, तर ती चिमूटभर आपल्याला घ्यायची. त्याचबरोबर जर आपल्या घरामध्ये काळी उडीद असतील तर ते सुद्धा आपल्याला घ्यायचे आहेत. त्याचबरोबर आपल्याला थोडेसे खडे मीठ घ्यायचे आहे. तर बघा, घरातली नकारात्मकता दूर करण्यासाठी खडे मीठ हे अतिशय महत्त्वाचं असतं, त्यामुळे खडे मीठ आपल्याला घ्यायचं आहे. यानंतर घरामध्ये तुमच्या वाळलेल्या ज्या लाल मिरच्या असतात तर त्या तुम्हाला देठासहित 5 घ्यायच्या आहेत आणि यानंतर ह्या सर्व वस्तू तुम्हाला हातामध्ये घेऊन आपल्या पूर्ण घरामध्ये फिरवायच्या आहेत. आपल्या घरातून फिरवत असताना आपल्याला कोणत्याही प्रकारचा मंत्र जप करायचा नाही. हे फिरवत असताना पहा, फक्त आपल्या मनामध्ये सकारात्मक विचार ठेवायचे आहेत, चांगले विचार आपल्याला ठेवायचे आहेत की हा उपाय केल्यामुळं आपल्याला नक्कीच फरक पडणार आहे, नक्कीच सकारात्मकता जाणवणार आहे, असा सकारात्मक विचार आपल्याला करायचा. हा उपाय केल्यामुळे माझ्या घरातली दरिद्री निघून जाणार आहे, माझ्या घरातलं जो नकारात्मक शक्ती आहे त्या
त्या दूर होणार आहेत आणि माझ्या घराची खूप सारी प्रगती होणार आहे, असेच विचार आपल्या मनात असायला हवे. आणि हा उपाय करताना आपल्याला कुणाशीही बोलायचं नाही आणि ह्या सर्व घरामध्ये फिरवल्यानंतर आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तींवरून त्या 7-7 वेळा उतरवायच्या आहेत. आणि हा वस्तू जेव्हा मुलांवरून, घरातल्या सर्वांवरून तुम्ही उतरवत असताल त्यावेळेस काहीही बोलायचं नाही. एकदम तोंड गप्प करूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे, म्हणजे कुणाशीही बोलायचं नाही. आणि आपल्या घरातील सर्व व्यक्तींवरून उतरवून झाल्यावर स्वतःवरून देखील आपल्याला ह्या वस्तू उतरवायच्या आहेत. उतरवत असताना डोक्यापासून तर पायापर्यंत 7-7 वेळा उतरवायच्या आहेत. त्यानंतर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्यावरती जायचं आहे. मुख्य दरवाजावरून सुद्धा आपल्याला ह्या वस्तू 7 वेळा उतरवायच्या आहेत. तर पहा, मुख्य दरवाजावरून उतरवत असताना गोलाकार जेव्हा जसा आपण घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे गोलाकार पद्धतीने आपल्याला हे फिरवायचं आहे. 7 वेळा करायचं आहे. यानंतर ह्या सर्व वस्तू उतरवून झाल्यानंतर तुम्ही तुमच्या घराच्या समोर जी काही होळी पेटवलेली आहे किंवा तुम्ही सार्वजनिक होळी पेटवलेली असेल किंवा मोठ्या होळीमध्ये नेऊनसुद्धा तुम्ही ह्या वस्तू टाकू शकता. ह्या वस्तू त्या होळीत टाकल्यानंतर आपल्याला होलिका देवीला प्रार्थना करायची आहे. माझ्या घरातली जी नकारात्मकता आहे, वाईट शक्ती आहे, ज्या काही अडचणी संकट आहेत तर त्या मी ह्या होळीमध्ये टाकलेल्या आहेत, त्या तू जळून खाक कर, अशी प्रार्थना आपल्याला होलिका मातेला करायची आहे. आणि माझ्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य निर्माण होऊ दे, लक्ष्मी अखंड घरामध्ये राहू दे, अशी प्रार्थना करायची आहे. हा उपाय तुम्ही आवर्जून करून पहा. हा उपाय तुम्हाला आजच करता येणार आहे. त्यामुळे आज होळी आहे, आजच्या दिवशी तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे. घरात बघा, दुसरा उपाय म्हटला तर आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे. त्या नारळाला त्रिशूळ काढायचं आहे. म्हणजे तुम्ही शेंदुराने काढू शकता किंवा मग कुंकवाने काढलं तरी चालेल. त्या नारळावरती त्रिशूळ काढायचं आहे आणि त्या नारळाची शेंडी काढायची गरज नाही. तो नारळ न सोलता घेतला तरी चालेल. त्याच्यात जो नारळ घ्यायचा आहे आणि त्यानंतर तो नारळ आपल्या घरातील प्रत्येक रूममध्ये, प्रत्येक जागेवरती फिरवायचा आहे. आणि हा फिरवून झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचा आपल्याला मंत्र म्हणायचा नाही. गपचूपपणे तो नारळ आपल्या घरामध्ये सगळीकडे फिरवायचा आहे. आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्या मुख्य दरवाजावरती जायचं आणि तिथे आपला हा जो नारळ आहे तर तो घड्याळाचा काटा ज्याप्रमाणे फिरतो त्याप्रमाणे 7 वेळा उतरवायचा आहे. आणि उतरवून झाल्यानंतर आपल्याला तो होळीमध्ये दहन करायचा आहे. हा नारळ ज्यावेळेस आपण होळीमध्ये अर्पण करणार आहोत त्यावेळेस आपल्या घरातली जी काही नकारात्मकता आहे, जे दोष आहे, अडचणी आहे, संकट आहे तर ते या होळीमध्ये मी टाकत आहे. होलिका माते हे जाळून खाक कर, अशी प्रार्थना होळीला करायची आहे. आणि त्याचबरोबर आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती व्हावी अशी सुद्धा भावना आपल्याला व्यक्त करायची आहे. तर पहा, सांगितल्याप्रमाणे ज्या पद्धतीने तुम्हाला हा उतारा करायला सांगितलेला आहे त्याच पद्धतीने तुम्हाला करायचा आहे. आणि अशा पद्धतीने हा उतारा केल्यानंतर तुमच्या घरातील जी इडापिडा आहे, संकट आहे, अडचणी आहे, नकारात्मकता आहे, करणीबाधा असेल, वाईट शक्ती असेल, त्या सर्व जळून त्या अग्नीमध्ये खाक होऊन जातील आणि आपल्या घराची प्रतीची प्रगती होईल. त्यामुळे असा हा एक उपाय तुम्हाला आवर्जून आजच्या दिवशी करायचा आहे. तर चला, इथेच करते. व्हिडिओचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.